मित्रांनो, आजचा भाग एकदम मस्त दाखवण्यात आला आहे। प्रिया प्रतिमा आत्यांच्या सोबत सुभेदारांच्या घरी येते, परंतु सुभेदारांच्या मनात सायलीविषयी तिरस्कार वाढवण्यासाठी ती मुद्दाम तिच्या विरोधात कट कारस्थान रचते। परंतु त्याच प्रियाला तिची खरी लायकी दाखवत सायली बरोबर आता गनिमी काव्याने प्रियाला घराच्या बाहेर फेकते। परंतु जाता जाता प्रिया एक असं वाक्य बोलून गेले की ज्यामुळे नक्की खरी तन्वी कोण आहे याबद्दलचा सायलीचा एक वेगळाच संशय मनात निर्माण झालाय। त्याचबरोबर महिपत जोशीची व्हिडिओ दाखवून अर्जुनने वेळीच मधुभावना सावध केले। आता या दोन्ही घटना नक्की कशा घडतील, सायली प्रियाला धडा कसा शिकवेल आणि अर्जुन मधुभावना सत्याचा खुलासा करवून देत पुन्हा त्यांची केस आपल्या हातात कशी मिळवेल ते व्हिडिओत पाहणारच आहोत। भाग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून कळवा। ठरलं तर मग मालिकेच्या 24 फेब्रुवारीच्या आजच्या भागामध्ये प्रिया जेव्हा सुभेदारांच्या घरी येते, सायली तिला पाहताच खूप खुश होते आणि तिचं स्वागत करते। सायली विचारते की प्रिया अगं ये ना, तू कशी आहेस? प्रिया सायलीचा हात झटकून लावते आणि तिला विचारते की तू चक्क स्वागत करतेस माझं? मला वाटलं होतं की तुम्हाला तर घराबाहेर काढशील, अर्जुनच्या आयुष्यातून बाहेर काढलं तसं। चांगुलपणाने वागणारी सायली आता स्वतःचा सरड्यासारखा रंग बदलते आणि प्रियाला सांगते, तू कधी यांच्या आयुष्यात नव्हतीच प्रिया। हां, या घराची सून बनण्यासाठी तू खूप सारी कटकारस्थानच केली, परंतु मी तुला म्हटलं होतं की जिंकेन तर मीच। प्रिया तिथे सायलीची लायकीच काढते। ती म्हणते, तुझं नशीब चांगलं आहे ना, म्हणून सगळं कसं तुझ्या मर्जीप्रमाणे घडतंय, नाहीतर साधं अर्जुनच्या पायाशी उभं राहायची सुद्धा तुझी लायकी नाहीये। प्रियाने असं म्हणतात सायली तिच्यासमोर हसायला लागते। सायली तिला सडेतोड उत्तर देते की अगदी बरोबर बोललीस हा प्रिया, खरंच मी खूप नशीबवान आहे, कारण मी आता यांची बायको आहे। तेव्हा प्रिया अपमान करत म्हणते की परंतु तुझ्या घरात दर्जा तर मोलकरणीच आहे ना, कारण आता जर मी तुला कॉफी मागितली तर ती तुला सर्व करावी लागणार आहे। आता प्रियाला सायली काही बोलणार इतक्यातच प्रतिमा आत्या येतात। प्रतिमा आत्याला पाहतात सायली खूप खुश होते आणि त्यांच्याकडे धावत जाते। त्यांना विचारते की तुम्ही सुद्धा आलायत, मला वाटलं की प्रिया फक्त एकटीच आली आहे। तेव्हा प्रतिमा आत्या सांगतात की नाही ग, बाहेर मोगऱ्याच्या फुलाला बहर आलेला दिसला, मग काय थोडा वेळ तिथंच रेंगाळले मी। सायली प्रतिमा आत्यांचे आशीर्वाद घेते। प्रतिमा आत्या सायलीला आशीर्वाद सुद्धा देते की आयुष्यभर सुखी राहण्याचं। तेव्हा सायली म्हणते की प्रतिमा आत्या, माझं सुख तुम्हीच तर मला मिळवून दिलेत। सायली प्रतिमाला भेटून खूप खुश होते, परंतु प्रियाचा मात्र नुसताच झळफळाट होतो। इतक्यातच कल्पना येते आणि त्या दोघींना पाहताच कल्पना आश्चर्यचकित होते। जेव्हा सायली प्रतिमाला बोलते ती पाहते तर कल्पना तिच्याकडे रागाने पाहायला लागते। त्यानंतर कल्पना त्या दोघींनाही बसायला सांगते। सायली आपापल्या कामामध्ये व्यस्त होते तर प्रतिमा कल्पनाची माफी मागायला आलेली असते। कल्पनाला ती म्हणते की लग्नामध्ये जे काही झालं त्यानंतर तुम्ही सगळेच जण माझ्यावरती रागावलं असतात ना। तेव्हा कल्पना म्हणते की नाही ग प्रतिमा, तुझ्यावरती रागवून काय उपयोग, आणि तू जरी लग्नात त्यांची बाजू घेतली नसती ना तरी अर्जुनने त्याला जे करायचं तेच केलं असतं आणि हिने येऊन सगळं होत्याचं नव्हतं करून टाकलं। तर प्रिया तिथे आता साळसूदपणाचा आव आणायला लागते आणि कल्पनाचं मन जिंकण्यासाठी तिची ती नाटकं चालूच असतात। कल्पनाला म्हणते की सायलीमुळे आपण आपलं नातं कशाला तोडायचं, बाबा तर खूप संतापलेत, परंतु मीच बाबांना समजावलं की आईला सुभेदारांच्या घरी जाऊ देत, तिचं माहेर तुम्ही नका तोडू। कल्पना प्रियाचं खूप कौतुक करते आणि तिला म्हणते की तन्वी, खरंच तुझं मन ना खूप मोठं आहे, आम्हाला तर वाटलं होतं की यानंतर तू आयुष्यात कधी पुन्हा आमच्या घरी येणार नाही किंवा आमच्याशी संबंध सुद्धा तुम्ही ठेवणार नाहीत। तेव्हा प्रिया म्हणते की मामी, मी असं का करेन, अर्जुनशी माझं लग्न नाही झालं म्हणून मी तो राग तुमच्यावरती का काढेन। इकडे अर्जुनने महिपतला अडकवण्यासाठी जो ट्रॅप लावलेला असतो त्यामध्ये जोशी बरोबर अडकतो। जेव्हा जोशी महिपतशी बोलून परत येतो तर अर्जुन सिद्धेशला सांगतो की ॲक्टिंग चालू कर, आणि तो म्हणतो की बरं ठीक आहे, काही हरकत नाही आहे, कस्टमर आल्यानंतर मला फोन कर, आणि तो तेथून निघून जातो। आता ठरल्या प्लॅनप्रमाणे बरोबर जोशी सिद्धेशकडे येतो
आणि तो सिद्धेशला म्हणतो की तुम्ही आता अर्जुन सुभेदारांशी बोलत होतात का? तेव्हा सिद्धेश सांगतो की हो. तर जोशी त्याला सांगतो की तुम्ही त्या अर्जुन सुभेदारासोबत डील करूच नका, तो ना एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे. परंतु मी ज्या माणसाशी सांगतोय ना त्याच्याशी जर तुम्ही डील केलं तर तो तुम्हाला खूप जास्त मालामाल बनवू शकतो. तेव्हा सिद्धेशही नाटक करत म्हणतो की हो, तरीच मला काहीतरी गडबड वाटली. तुम्ही ना एक काम करा, अर्जुन सुभेदाराची जी इल्लीगल डील होते तुमच्याशी त्याबद्दल फक्त आम्हाला माहिती द्या. तेव्हा सिद्धेश तिथे त्यांना मानतो की बरं ठीक आहे, तुम्ही मला पैसे द्या, तुमचं काम मी करतो. आता जोशी बरोबर अडकलेला असतो आणि तो लगेचच महिपतला फोन करतो आणि त्याला सांगतो की जो प्रामाणिक माणूस आहे ना तो अर्जुन सुभेदाराच्या इल्लीगल डीलबद्दल आपल्याला माहिती देणार आहे. तेव्हा महिपत म्हणतो की जोशा, तू जो मला ॲड्रेस पाठवलाय ना त्याच्या जवळच मी आहे, मी लवकर पोहोचतो. आता महिपत यायलाच निघालेला असतो तोपर्यंत जोशी सिद्धेशची डीलबद्दल चौकशी करत असतो. इतक्यातच अर्जुन परततो आणि अर्जुन एका वेटरला आपल्या हाताशी घेतो आणि त्याला जोशीच्या टेबलवरचा फ्लॉवर पॉट एक्सचेंज करायला सांगतो. आता तो वेटरही अर्जुनचं सगळं ऐकतो आणि जो अर्जुनने फ्लॉवर पॉट दिलेला असतो त्यामध्ये अर्जुनने गुपचूप कॅमेरा लपवलेला असतो, कारण त्याला मुदभाऊंचे डोळे उघडायचे असतात. तेव्हा अर्जुन स्वतःशीच म्हणतो की प्लॅन फत्ते. जोशी, तू आता काही सुटणार नाहीयेस. इकडे प्रिया मुद्दाम सतत लग्नाचा विषय काढत असतानाच प्रतिमा तिला थांबवते आणि कल्पनाला म्हणते की कल्पना, आपली नाती खूप घट्ट आहेत आणि आपण हा विषय इथल्या इथे बंद करायला हवायत. आपली नाती आपणच तुटू द्यायची नाही आहेत. तेव्हा कल्पनालाही प्रतिमाचं म्हणणं पडतं. तर कल्पना म्हणते की प्रतिमा, परंतु मला तन्वीची खूप जास्त काळजी वाटते. आता नाटकी प्रिया लगेच म्हणते की मामी, मी सगळं विसरून नव्याने सुरुवात करायचे प्रयत्न करते, परंतु मला ना भूक लागते ना झोप लागते. आता प्रियाची ही नाटकं तर सायलीच्या लक्षात येतात, तसंच प्रतिमाला सुद्धा आता खूप जास्त अशी गडबड वाटायला लागते, कारण प्रियाचं किल्लेदारांच्या घरातलं वागणं वेगळं आणि सुभेदारांच्या घरातलं वागणं वेगळं हे तिने आता स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं असतं. प्रिया मुद्दामच कल्पनाला म्हणते की मामी, माझं ना खूप जरा डोकं दुखतंय, प्लीज मला एक कप कॉफी मिळेल का? तेव्हा सायली तिथे म्हणते की हो आणते. आता सायली कॉफी आणायला जाणार तर प्रिया खूपच खुश होते, परंतु इतक्यात कल्पना सायलीला टोकते आणि तिला म्हणते की काही गरज नाही आहे. विमलला ती हाक मारून बोलावते आणि प्रियासाठी कॉफी करायला सांगते. तर मुद्दाम कल्पना सायलीचा अपमान करत म्हणते की विमल, ही ना आपली पाहुणे आहेत, त्यामुळे आपल्या पाहुण्यांची काळजी आपणच घ्यायला हवी आहे ना. तर विमल तिथे म्हणते की ठीक आहे आणि किचनमध्ये ती प्रिया प्रतिमासाठी कॉफी करायला जाते. तर सायली कल्पनाला म्हणते की परंतु प्रतिमा, त्यांना तर चहा आवडतो ना, मी करू का त्यांच्यासाठी चहा? आता कल्पना सायलीच्या आनंदावर विरजन टाकतेच आणि ती म्हणते की काही गरज नाहीये, तो सुद्धा विमल करेलच. प्रिया मात्र खूप खुश असते, कारण प्रियाला वाटत असतं की सायलीला अजून कोणीही स्वीकारलेलंच नाहीये. परंतु प्रतिमा ही सायलीच्या बाजूने निर्णय देते आणि आता सायली तेथून जाणार तर सायलीला ती स्वतःसाठी चहा करायला सांगते आणि कल्पनाला म्हणते की विमल माझ्यासाठी चहा करेलच, परंतु तिच्या हाताला सायलीच्या चहाची चव नाही आहे ना. तेव्हा सायली खूप खुश होते आणि प्रतिमासाठी चहा बनवण्यासाठी किचनमध्ये जाते. प्रियाला प्रतिमाचा खूपच राग येतो. इकडे महिपत आता अर्जुनच्या कचाट्यात अडकलेला असतो आणि जेव्हा महिपत येतो तेव्हा जोशी त्याला सांगतो की हे 3 इस्टेट एजंट आहेत. तेव्हा महिपत सिद्धेशला विचारतो की बोला साहेब, तुम्ही आता थंड घेणार की गरम? तर सिद्धेशला असं विचारताच तो डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो आणि तो म्हणतो की खरं तर मला काहीच नको आहे, मी तुम्हाला माहिती देईन आणि मला माझ्या कामाचे पैसे तेवढे द्या. तेव्हा महिपत आता त्याच्यावरती जाम खुश होतो. महिपत जोशीला म्हणतो की डायरेक्ट मुद्द्याला हात घातला याने तर, आणि आपल्याला असली माणसं खूप जास्त आवडतात. तो म्हणतो की आता मी ही डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालतो आणि पैशांची बॅग पुढे करत सिद्धेशला तो सांगतो की आता तुम्ही आमचं फक्त एवढं काम करायचं आहे की अर्जुन सुभेदाराची जेवढे काही प्रॉपर्टीबद्दलची डीलचं माहिती तुम्ही आम्हाला पोहोचवायची आहे आणि माहिती दिल्याचं तुम्हाला गिफ्टसुद्धा मिळेल. काय मिळेल माहिती आहे का? आमच्या
कन्स्ट्रक्शनमध्ये डायरेक्ट 11व्या मजल्यावरती 3 BHK फ्लॅट आणि डबल पार्किंग. तेव्हा सिद्धेश आता महिपतकडून पैसे उचलतो आणि त्याला म्हणतो की इतक्या साऱ्या मोबदल्यात तर हवी तेवढी माहिती पुरवेन की. आता महिपत जोशी दोघेही मूर्खात निघालेले असतात आणि सिद्धेशने इतकी जबरदस्त ॲक्टिंग केलेली असते की अर्जुनचा प्लॅन फत्तेच झालेला असतो. महिपत जोशीचं खूपच कौतुक करतो आणि तो म्हणतो की जोशा, आज मी तुझ्यावर लई खुश आहे, आणि वेटरला हाक मारून तो दारू घेऊन यायला सांगतो. तर महिपत जोशीला म्हणतो की तुझ्यासारखा माणूस मी पाळलाय ना, त्यामुळे माझा नुसता फायदा आणि फायदाच होतोय. तेव्हा जोशीही म्हणतो, मी कायम तुमच्या सेवेशी हजरच असेन साहेब. महिपत म्हणतो की ते अर्जुन सुभेदाराला कसा अडकवतो बघ मी. माझ्या लेकीला तो फासावर चढवायला निघाला होता ना. तेव्हा जोशी म्हणतो की आणि मी तसं घडू दिलं असतं का साहेब? मी त्यांना जेलमध्ये जाऊ देईन का? त्याच्या आधी त्या मधुकर पाटलाची बेल रद्द करून त्याला पुन्हा जेलमध्ये टाकायला लावतो. आता जोशा पूर्ण न होणारी स्वप्न पाहत असतो आणि 1 नंबरचा मूर्ख माणूस आहे तो. मी जे काही सांगेल ना त्यावरती पटकन विश्वास ठेवतो. महिपत जोशा दोघेही मधूनवरती आता जोरजोराचे हसायला लागतात. तर महिपत म्हणतो की जोशा, तुला आजपर्यंत कोणी इतके पैसे दिले होते का? ढिगभर पैसे. मी तुला आधीही पैसे दिलते आणि आत्ताही पैसे देतोय. तेव्हा जोशी म्हणतो की नाही, खरंच नाही साहेब. तर महिपत जोशीला सांगतो की तू तिकडे मधुकर पाटलाची वाट लाव, मी तोपर्यंत इकडे अर्जुन सुभेदारांची वाट लावतो. परंतु या 2 मूर्खांना हे माहिती नाही आहे की अर्जुनने ऑलरेडी त्या दोघांची वाट लावून सोडले. महिपत जोशाचं सगळं बोलणं आता अर्जुनने फ्लॉवर पॉटमध्ये लपवलेल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेलं असतं. इकडे जेव्हा सायली किचनमध्ये काम करते तर प्रिया तिथे येते आणि प्रियाला कल्पनाचं बोलणं आठवतं. प्रिया मुद्दामच सायलीला टोमणे मारायला लागते की सायली, अगं मला वाटलं होतं की या घरात तुला निदान मोलकरणीचा तरी दर्जा असेल, परंतु तुझी तेवढी लायकीही नाही आहे ग. तेव्हा प्रियाला सायली सणसणीत उत्तर देते की आमच्या घरात कोणाची जागा कुठे हे आमचं आम्ही बघून घेऊ, तू बाहेर जाऊन बस, कामं करू देत मला. तेव्हा प्रिया मुद्दाम पुन्हा सायलीला टोमणे मारायला लागते की सायली, मी ना फक्त हा कॉफीचं मग ठेवायला आले होते ग. आणि सायलीवरती हसत ती म्हणायला लागते की या कॉफीच्या मगाला सुद्धा या घरात जागा आहे, म्हणजे हा जर फुटला तर घरच्यांना वाईट वाटेल, परंतु तू जगलीच काय मेलीच काय कोणाला काही फरकच नाही पडणार. बघ ना सायली, म्हणजे आधी कल्पना मामी तरी निदान तुझ्या सोबत होती, तुझ्या बाजूने होती, परंतु आता ती सुद्धा तुझ्या विरोधात आहे. किती बिचारी आहेस का तू. या घरातल्या माणसांच्या मनामध्ये तुझ्याविषयी खूप जास्त राग आहे सायली, आणि तो राग मी कधीही कमी होऊ देणार नाहीये. या घरात तुझा खूप जास्त तिरस्कार होतो आणि तो कायम होतच राहणार, याची जबाबदारी मी घेते. असं प्रिया जेव्हा म्हणते तर सायली तिच्या बोलण्याकडे दुर्लक्षच करते. सायली तिला काही उत्तरही देत नाही, परंतु प्रिया मुद्दाम आता सायलीला अडकवण्याचा प्लॅन रचते आणि ती सायलीला तिचा हात पकडायला सांगते. आता सायलीला कळत नाही की प्रियाच्या डोक्यात काय चाललंय. तर सायली विचारते की काय, तर प्रिया जबरदस्ती सायलीचा हात हातात घेते आणि मुद्दाम स्वतःचा हात तव्यावरती ठेवून जोरजोराची किंचाळायला लागते. आता सायली घाबरते आणि प्रियाला म्हणते की प्रिया, अगं काय मूर्खपणा करतेस तू. प्रियाची ही जी नाटकं चाललेली असतात ती सायलीबद्दल सुभेदारांचा राग वाढवण्यासाठीचीच असतात. तर प्रियाचा आरडाओरडा ऐकून कल्पना, प्रतिमा दोघेही धावत येतात. सायलीला तर काही कळतच नाही की तिच्यासोबत नक्की काय घडतंय. कल्पना येते आणि काळजीने विचारते की तन्वी काय झालं. प्रिया रडण्याची नाटकं करत कल्पनाला भडकवते की बघ ना, या सायलीने माझा हात भाजला ग. तेव्हा कल्पना सायलीवरती चिडते आणि मग तिला विचारते की हे तन्वीशी असं वागताना तुला जराही लाज वाटली नाही का. तेव्हा सायली म्हणते की असं काहीही घडलेलं नाही आहे. आता सायली स्वतःची बाजू पटवून देणार, उलट कल्पना तिलाच गप्प बसवते. परंतु प्रतिमाला खात्री असते की सायली असं काही वागूच शकणार नाही. तर प्रिया म्हणते की मामी, मी फक्त हिला एवढंच विचारलं की तू माझं आणि अर्जुनचं लग्न का मोडलं, ऐनवेळी लग्नात येऊन आमची सुभेदारांची नाचक्की का केलीस. प्रिया मुद्दामच कल्पनाच्या मनात सायलीविषयी गैरसमज पसरवते. तर कल्पना पटकन आता प्रियाच्या हाताला मलम लावण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते. आता प्रतिमाला तर विश्वासच बसत नाही
आणि ती प्रियाला विचारते की खरंच सायलीने तुझा हात भाजलाय. तेव्हा प्रिया रडण्याची नाटकं करत म्हणते की आई, तुला काय वाटतंय मी मुद्दाम नाटक करते का? किती दुखतोय ग माझा हात. आणि ती पुन्हा रडण्याची नाटकं करायला लागते. तर कल्पना प्रियाची खूप काळजी करते. प्रियाला ती बसायला सांगते आणि तिच्या हातावरती फुंकर मारते. तिच्या हाताला ती मलम लावते. तेव्हा सायली ही पटकन प्रियाजवळ येते. कल्पनाला ती सांगते की आई अहो, गेले 1.5-2 वर्ष झालं तुम्ही मला ओळखताय. मी असं कोणाशी वागू शकते का? मी कोणाच्याही हाताला असा चटका देऊ शकते का? तेव्हा कल्पना म्हणते की हो, आम्हाला फक्त वाटत नाही की तुझ्याबद्दल आता खात्रीच पटले. आता सायलीला मोठा धक्काच बसतो. परंतु प्रिया मात्र खूप खुश होते. तर सायली विचारते की म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी प्रियाचा हात भाजला? तेव्हा मुद्दामच प्रिया म्हणते की म्हणजे तुला काय हे म्हणायचं आहे का की मी स्वतःचा हात भाजून घेतला? चिडलेली कल्पना सायलीवरतीच खेकसते की अजून किती खालच्या थराला उतरणार आहेस आणि तन्वीला तर किती छळणार आहेस. या मुलीचे हे असलं वागणं कधी बंद होणार आहे काय माहिती. आता प्रतिमालाही तिथे काही बोलता येत नाही, कारण सायलीची बाजू जर तिने मांडायचं ठरवलं तर कल्पना काही ऐकून घेणार नाहीये. आता प्रियाच्या नांग्या नक्की कशा ठेचायच्या ते सायलीला बरोबर कळतं आणि मुद्दामच सायली प्रियासारखी ड्रामेबाज होते आणि कल्पनासमोर म्हणते की हो आई, माझं खरं तर चुकलंच. आणि प्रियाची हात जोडून माफी मागत म्हणते की माफ करा प्रिया मला. प्रियाला मोठा धक्काच बसतो की सायलीचं अचानक रूप कसं काय पालटलं. आतापर्यंत गयावया करणारी सायली चक्क प्रियाची माफी मागते. हे पाहून प्रतिमालाही तितकाच मोठा धक्का बसतो. तर सायली प्रियाला म्हणते, काय करणार आहे प्रिया मी? म्हणजे तू माझ्या नवऱ्यावरती हक्क गाजवत होती आणि म्हणून माझा राग अनावर झाला, म्हणून मी तुझ्या तव्यावरती हात भाजला. प्रतिमा तिथे धक्क्याने विचारते की सायली? तिला विश्वासच बसत नाही की सायली अशी वागू शकते. तर सायली प्रतिमा त्यांची सुद्धा माफी मागते. आता प्रिया तर पार गोंधळलेली असते. तर कल्पना प्रतिमाला म्हणते की बघितलंस ना, आणि वरून आता निर्लज्जपणासारखी माफी मागते. आता हिच्या या चुकाही आम्ही माफ करायच्या का? सायली तिथे प्रियाला म्हणते की प्रिया, हे बघ, तुझा या घरात मान राखला जाईल याची काळजी, याची जिम्मेदारी आता मी घेते. आणि तू निघालीच आहेस तर तुला सोडायला येते. परंतु प्रियाचं खरं रूप हे फक्त सायलीला माहिती असतं. जशी प्रियाने नाटकं करत सायलीवरती पलटवार केला, तसंच प्रियासारखी ड्रामेबाज बनून सायलीने प्रियावरती पलटवार केलेला असतो. आता सायलीसोबत जायचं म्हणजे प्रिया घाबरते आणि ती जायला नकार देते. तेव्हा कल्पना सायलीवरती रागवते की आधी चुका करायच्या आणि मग प्रायश्चित्त करायचं. तेव्हा सायली म्हणते की आई, प्लीज मला माफ करा. तेव्हा प्रतिमा म्हणते की कल्पना, अगं या दोघी लहानपणाच्या मैत्रिणी आहेत. आधी चुका करायच्या, एकमेकींशी भांडायचं आणि पुन्हा एकत्र यायचं, असं यांचं असेलच ना. कल्पना, आपण या दोघींना बोलू देऊयात. आणि प्रियाला ती सांगते की तन्वी, तू सायलीसोबत पुढे जा, मी पाठीमागून येतेच. आता प्रिया मोठी फुशारका मारत होती, सायलीला इतका वेळ टोमणे मारत होती. तीच प्रिया आता सायलीसोबत जायचं म्हटल्यानंतर अगदी थरथर कापायला लागते. तेव्हा कल्पनाला सुद्धा प्रतिमाचं म्हणणं पडतं आणि ती म्हणते की ठीक आहे, आता या कटकटी कमी झाल्या तर आपल्यासाठी बरंच आहे. तर प्रियाची काळजी करत सायली तिथे प्रियाला म्हणते की हात सांभाळू ना, चल जाऊयात आपण. तेव्हा प्रिया सायलीचा हात झटकून लावते आणि तिला विचारते की ही काय नाटकं चालवलेत का? तेव्हा सायली तिला शांतपणे उत्तर देते की प्रिया, अगं मी तुला मानाने बाहेर सोडते आणि या घरात तुला जितका मान मिळायला हवंय ना तितका मिळेलच. आणि प्रियाला ती बाहेर घेऊन जाते. कल्पना प्रतिमासमोर सायली प्रियाला बाहेर मानाने तर घेऊन जाते, परंतु दरवाजामध्ये येताच मुद्दाम प्रियाच्या पायात पाय अडकवून तिला तोंडावरच आपटवते आणि प्रियाला उठवून तिला तिची लायकी दाखवत म्हणते की प्रिया, तू नेहमी ना अशीच तोंडावरती आपटत राहणार आहेस, कारण तू आणि तुझ्यामुळे आमच्या कुटुंबात आलेली ही कटुता, या दोन्हींच्या मध्ये मी उभी आहे, एवढं लक्षात ठेव. तर प्रिया तिथे विचारते की तुझं कुटुंब? कोणतं कुटुंब ग? जे तुझ्याशी साधं एक अक्षरही बोलत नाहीत, ते तुझं कुटुंब? तेव्हा सायली तिला उत्तर देते की प्रिया,
हा त्यांचा राग जो आहे ना माझ्यावरचा, तो काही कायम राहणारा नाही आहे. आणि आता तर काय प्रिया, तू तर बघितलंयस, मी जे बोलते ते करूनच दाखवते. तेव्हा चावताळलेली प्रिया सायलीला म्हणते की माझ्या अर्जुनला स्वतःच्या जाळ्यात ओढलेस म्हणून जास्त माज गाजवू नकोस. सायली प्रियावरती आता फिदी हसते आणि तिला विचारते की तुझा अर्जुन, हे तुझे कधी नव्हतेच प्रिया. आणि काय ग, नाती ही जबरदस्तीने जोडता येत नसतात, नाती ही प्रेमाने जोडली जातात. आणि प्रिया, आता या पाहुणीला निरोप द्यायची वेळ झाली, असं म्हणत सायली तिथे आता प्रियालाच हादरवून सोडते. तर प्रिया चावताळून उठते आणि सायलीला म्हणते की स्वतःला काही जास्त हुशार समजतेस का ग? मगाशी हात भाजला याची चूक कबूल करून सगळा विषय तिथल्या तिथेच बंद करून टाकलात ना. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा सायली, तन्वी किल्लेदार हा विषय कधी बंदच होणार नाहीये आणि या ना त्या मार्गाने मी या घरात पुन्हा पुन्हा येत राहणार. आता चावताळलेली प्रिया निघून तर जाते, परंतु सायलीला आता प्रियाचं बोलणंच खटकतं. तर सायली विचार करत असतानाच नेमकी प्रतिमा आत्या बाहेर येते. प्रतिमा आत्या जेव्हा सायलीच्या खांद्यावरती हात ठेवतात तेव्हा सायली डचकते. प्रतिमा आत्या तिला विचारतात की तन्वीशी बोलणं झालं? तेव्हा सायली सांगते की हो, परंतु प्रिया स्वतःचा हट्टीपणा सोडायला तयार नाहीच आहे. प्रतिमा आत्या प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, मी तिचा हात भाजला नव्हता, असं सायलीने सांगताच प्रतिमा आत्या सायलीवरती विश्वास दाखवते आणि तिला म्हणते की अगं तू कोणालाही इजा करणार नाहीस, हा तुझ्यावरती माझा असलेला विश्वास आहे. सायली प्रतिमा आत्याला घट्ट मिठी मारते आणि त्यांच्या कुशीत जातात सायलीला मनाला समाधानही वाटतं. तेव्हा प्रतिमा आत्या सायलीला सल्ला देतात की हे बघ सायली, ही सांभाळून चालण्याची वेळ आहे. आता घरच्यांच्या मनात तुझ्याविषयीचा राग आहे, परंतु तो लवकरच निघेल, त्यामुळे शांतपणे फक्त त्या दिवसाची वाट बघ. सायलीच्या डोक्यावरून मायेने प्रेमाने हात फिरवत प्रतिमा आत्या सायलीचा आता निरोप घेतात. इकडे अर्जुन, चैतन्य, सिद्धेश तिघे आता ती फुटेज चेक करत असतात. तेव्हा अर्जुनच्या हातात खूप मोठा जोशाविरोधात पुरावा लागलेला असतो की ज्या पुराव्यांच्या आधारे अर्जुन मधुभाऊंचे डोळे उघडवू शकतो. तर अर्जुन तिथे म्हणतो की आता त्या जोशीला कळेल की अर्जुन सुभेदार नक्की काय चीज आहे ते. मला अंडर एस्टिमेट करत होता ना, परंतु आता त्याच्या लक्षात येईल की अर्जुन सुभेदार कधी काय करू शकतो ते. तर चैतन्य सिद्धेशच्या कामाचं खूपच कौतुक करतो, अगदी अर्जुन सुद्धा. तर अर्जुन तिथे म्हणतो की आता हा जोशी मधुभाऊंना जास्त काळ फसवू शकणार नाहीये. इकडे कल्पनाने घडला प्रसंग पूर्णाईंच्या कानावरती घातलेला असतो. तेव्हा कल्पना म्हणते की तन्वी बिचारी आपल्याला भेटायला आली आणि हिने तिचा हातच भाजला. तेव्हा चिडलेली पूर्णाची म्हणते की खरंच माझा तर इतका संताप झाला होता ना, बिचारी तन्वी आपली इतकी दुःखात आहे. सायली येताच कल्पना तिच्यावरती रागावते की हे काय होतं, तन्वीच्या मनावरती जखमा करून तुझं पोट भरलं नव्हतं का, आता तू तिच्या शरीरावरती जखमा करायला निघाली आहेस. तेव्हा पूर्णाजी म्हणते तिच्याशी बोलून काही उपयोग होणार नाहीये, उगाचच वेळ वाया घालवू नकोस. कल्पना पूर्णाजींना विचारते की तन्वीचा हिने हात भाजला याची शिक्षा तिला मिळणार नाही वाटतं. तेव्हा पूर्णाजी म्हणते की मिळणार ना, आणि ती सायलीला म्हणते की तुझी शिक्षा हीच आहे की आज तू स्वयंपाकघरात जायचं नाही आहेस. तेव्हा सायली म्हणते की स्वयंपाक व्हायचा अजून माझा. तेव्हा पूर्णाजी म्हणते की त्याच्याशी आता मला काहीही घेणं देणं नाही आहे, तुम्हाला जेवण मागवायचं असेल तर बाहेरून मागवा. आणि विमलला ती स्वयंपाकाला लागायला सांगते. आता विमल सायलीकडे पाहते, तिलाही वाईट वाटतं. तर पूर्णाजी तिला ओरडते की तुला सांगितलेलं कळत नाही आहे का. तेव्हा विमल पटकन किचनमध्ये जाते. पूर्णाजी तिथे मुद्दामच म्हणते की एक गोष्ट सगळ्यांनी बांधून घ्यायची की तन्वीला या घरात तिचा मान दिलाच पाहिजे. इतक्यातच अश्विन येऊन विचारतो की मम्मा काही झालंय का. तेव्हा कल्पना म्हणते की सोड ना तो विषय, आज जे झालंय ना त्याबद्दल मला आता पुन्हा बोलायचं सुद्धा नाहीये. बिचाऱ्या सायलीला न केलेल्या चुकीची शिक्षा मिळालेली असते, परंतु हे सगळं ती सहन करते, तेही तिच्या घरच्यांसाठी. तर मित्रांनो, आजचा हा भाग तर इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहूयात अर्जुन सायली पुराव्यानिशी मधुभाऊंकडे जातात. अर्जुन मधुभाऊंना समजावतो की मला माहिती होतं तुम्ही माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवणार, म्हणून आज पुरावा घेऊनच आलोय. आणि अर्जुनने रेकॉर्ड केलेली फुटेज मधुभाऊंना तो दाखवतो. तेव्हा जोशीचा खरा चेहरा मधुभाऊंच्या समोर येतो
आणि मधुभाऊंचे आता झटक्यात डोळे उघडलेले असतात. आता मधुभाऊ अर्जुनच्या हाती केस सोपवतील का? आणि प्रियाच्या बोलण्याने सायलीला एक वेगळाच संशय आलाय. मग सायली आता सत्याचा शोध घ्यायला सुरुवात करेल का? ते पाहणं